नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। एसएससी जीडी मध्ये जवळपास 93,000 जागा खाली आहे अशी बातमी तुम्ही ऐकली असन, कुठेतरी बघितली असन न्यूजपेपर मध्ये। पण नेमकी ही भानगड काय तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। एसएससीच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा होत असतात त्या सगळ्या परीक्षा मिळून 93,000 जागा खाली आहे का फक्त एसएससी जीडी मध्ये 93,000 जागा खाली आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे सगळा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा। जे विद्यार्थी एसएससी जीडी ची तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा जाणार आहे। आता बघा, एसएससी जीडी मध्ये 93,000 जागा खाली आहे का, तर खरंच खाली आहे। पण त्या फक्त एसएससी जीडी मध्ये खाली नाही, तर एसएससी मार्फत ज्या काही एक्झाम होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या केंद्रीय परीक्षा ज्याला आपण पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणत असतो, तर पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये ज्या ज्या परीक्षा होत असतात त्या सगळ्या परीक्षांच्या मिळून 93,000 जागा खाली आहे। पण त्या 93,000 मधल्या जवळजवळ 80% ह्या जागा या फक्त एसएससी जीडीच्या असणार आहे। पण तत्पूर्वी सगळी माहिती समजून घेण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम मधून एसएससी जीडी ची बॅच करायची आहे त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती दर्जेदार मराठी माध्यम बॅच उपलब्ध आहे। गणित, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि हिंदी हे सगळे विषय तुमचे बेसिक टू ऍडव्हान्स या बॅच मधून कव्हर केला जाणार आहे। सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। मराठी माध्यम मधली बॅच आहे। एकदा बॅचचे डेमो लेक्चर बघा, कसे वाटले ते बघा, त्यानंतर तुम्ही नक्की ही बॅच घेऊ शकतात। येणारी परीक्षा थोड्या दिवसांसाठी पुढे ढकललेली आहे, म्हणजे 23 फेब्रुवारी पासून एसएससी जीडी 2026 ची परीक्षा सुरू होणार होती, पण ती काहीतरी कारणास्तव त्यांचं टेक्निकल काम असेल, कुठेतरी टेंडरमुळे काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळे त्यांनी थोड्या दिवसासाठी परीक्षा पुढे ढकलली। आता ती सुद्धा परीक्षा तुमची इथून पुढे एखाद्या महिन्यानं होऊ शकते, ठीक आहे। म्हणून लक्षात ठेवा, त्या परीक्षेची येणारी पुढची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचं सुद्धा कॅलेंडर आउट झालेलं आहे। त्या परीक्षेसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की नोटिफिकेशन सप्टेंबर 2026 मध्ये येणार। तिथून पुढे 2 ते 3 महिन्यानं साधारणतः जानेवारीच्या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एक्झाम होत असते। म्हणून इथून पुढे जेवढा वेळ तुमच्याकडे बाकी आहे त्या वेळेचं व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करायचा आहे। जर त्या दोन्ही परीक्षेसाठी तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर या बॅच मध्ये तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं जे काही मार्गदर्शन आहे ते तुमच्या एसएससी जीडीच्या परीक्षेसाठी मिळणार आहे। सराव पेपर सुद्धा आपण या बॅच मध्ये तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी सोडवायला देणार आहे। बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा। बॅच संबंधित कोणती माहिती पाहिजे असली तर दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। आता बघा, ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस असतात वेगवेगळ्या, म्हणजेच बीएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, बरोबर, जसं की एसएससी जीडी मध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल, एसएसएफ झालं, बरोबर आहे। या सगळ्या ज्या काही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे या सगळ्यांच्या मिळून 93,000 जागा खाली आहे। मग सर सगळ्या जागा, तर या सगळ्या ज्या काही फोर्स आहे या सगळ्या फोर्सच्या ज्या काही जागा आहे ते एसएससी जीडी मधून भरल्या जात असतात, एसएससी जीडी मधून भरल्या जातात। पण यामध्ये अधिकारी पद सुद्धा असतात, बरोबर आहे की नाही, म्हणजेच असिस्टंट कमांडंट हे पद असतं बघा। त्यानंतर सीपीओ ची भरती होत असते, एसएससी सीपीओ भरती, म्हणजे इकडे जसं पोलीस उपनिरीक्षक असतं, पोलीस निरीक्षक असतं, त्याचप्रमाणे सीपीओ मधून सुद्धा पोलीस निरीक्षकची एक पोस्ट असते, बरोबर आहे, निरीक्षक उपनिरीक्षकची पोस्ट। त्याच्यानंतर असिस्टंट, बरोबर आहे, ती एक पोस्ट असते। एससीएमच्या भरत्या निघत असतात दरवर्षी वेगवेगळ्या, तुम्ही बघितल्या असन की बीएसएफ मध्ये 800 जागांसाठी 700 जागांसाठी एससीएमच्या भरती निघालेली असती। आणि सगळ्यात बंपर जी काही भरती येत असते पॅरामिलिटरी फोर्सेस मध्ये ती एसएससी जीडीची येत असते। आता असिस्टंट कमांडंटची जर बघायला गेलं तर दरवर्षी 300-400 जागा निघत असतात। 93,000 जागांमध्ये 300-400 जागा म्हणजे काही एवढा मोठा फरक पडत नाही। या 93,000 मधून आपण म्हणलं 300-400 जागा असिस्टंट कमांडंटच्या गेल्या। त्यानंतर सीपीओ ची दरवर्षी 4 ते 5,000 जागांची भरती येत असती। या 93,000 मधून 4 ते 5,000 अजून गेल्या, बरोबर आहे। आपण म्हणलं की बाबा 7-8,000 गेल्या, उरले 85,000, ठीक आहे। त्यानंतर एएसआय आणि एससीएमच्या ज्या काही वॅकन्सीज येतात त्या पण कमीच येत असतात, 1000, 1200, 1500 अशा समथिंग, त्या आपण कुठेतरी 5-6,000 पकडल्या, त्या गेल्या। मग उरलेले जे काही जवळजवळ 93,000 मधून 70,000 एवढ्या जागा असणार आहे त्या सगळ्या एसएससी जीडी साठी खाली असणार आहे। मग एसएससी जीडी मध्ये ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहे त्या पोस्टसाठी किती जागा असणार आहे ते पण आपण समजून घेणार आहे। म्हणजे बीएसएफच्या किती रिक्त जागा आहे, बरोबर आहे, सीआयएसएफच्या किती रिक्त जागा आहे, आयटीबीपीच्या किती आहे, सीआरपीएफच्या किती आहे, आसाम रायफलच्या किती आहे, एसएसबीच्या किती आहे, आणि सगळ्यात महत्वाचं ह्या जागा भरून कधी घेतल्या जाणार। ही जी आलेली भरती आहे याच भरतीमध्ये भरून घेतल्या जाणार की पुढची येणारी जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये भरून घेतल्या जाणार। 2026 ची जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये तुम्ही बघितलं असेल की 25,000 जागांचा आकडा दाखवलेला आहे। पण मागच्या 2-3 भरत्या जर आपण बघितल्या तर नोटिफिकेशन मध्ये जागा कमीच येत असतात, कधी 25 येत असतात, कधी 29 येत असतात, कधी 32 येत असतात।
पण शेवटीला त्या वाढून 50,000पर्यंत जात असतात. एकदा 39,000 आल्या होत्या 2024 मध्ये, ते 39च्या 53-54,000वर गेल्या होत्या. अशाच पद्धतीने आता 25 आलेला आहे. तर ह्या 25,000 जागांमध्ये ह्या रिक्त झालेल्या जागा ऍड होत असतात. ठीक आहे, कोणत्या फोर्सच्या किती जागा रिक्त आहे त्या रिक्त जागा आपण बघू. आता बघा, SSC GD मधून एवढ्या ज्या काही पोस्ट आहे, एवढ्या सगळ्या पोस्टच्या जागा रिक्त आहे. आता मी म्हणलं CRPF, तर CRPF मध्ये असिस्टंट कमांडच्या किती 20-25 जागा, लयच लय 100 जागा जास्तीत जास्त म्हणलं मी. त्यानंतर CPOच्या 300-400 जागा, त्यानंतर SCMच्या कुठेतरी 40-50 जागा, अशा प्रकारे. म्हणजे इथून वरचा 400चा आकडा गेला किंवा 1,500 गेल्या तरी SSC GD मधून CRPFच्या किती जागा भरल्या जाणार, जवळजवळ 25,000 जागा भरल्या जाणार आहे. बरोबर आहे. CISFच्या तर सगळ्यात जास्त जागा रिक्त आहे. म्हणजे दरवर्षी CISFच्या ज्या काही वॅकन्सी असतात त्या कमी येत असतात जाहिरातीमध्ये, पण या वेळेची जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये बघा जास्त जागा कशाच्या आलेल्या आहे, CISFच्या. म्हणजे 14,000 आकडा हा डायरेक्ट दिलेला आहे तुम्हाला जाहिरातीमध्ये, तो कशाचा आहे, फक्त CISFचा. तो अजून वाढणार आहे जास्त. बरोबर आहे. म्हणजे जाहिरातीमध्ये जागा वाढणार तर CISFच्या अजून जास्त जागा वाढणार. म्हणजे इथं 28,000 दिल्या, या भरतीमध्ये जर त्यांनी 14-15,000 भरून घेतले तर पुढच्या भरतीसाठी सुद्धा CISFच्या 14-15,000 जागा रिक्त असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, की मुलांची फर्स्ट प्रायोरिटी किंवा सेकंड प्रायोरिटी ज्याला आपण म्हणत असतो, ती CISF ही पोस्ट असती. आपल्याला CISF ही पोस्ट पाहिजे, CISF ही पोस्ट पाहिजे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना CISF पोस्ट पाहिजे असन त्यांच्यासाठी तर ही माहिती अतिशय महत्वाची आहे. BSFच्या 14,531 जागा रिक्त आहे, ITBPच्या 12,333, SSBच्या 6,784 आणि आसाम रायफलच्या 3,749 एवढ्या जागा रिक्त आहे. म्हणजे इथं आपण लक्षात घेऊ शकतो की येणारी जी काही भरती असणार आहे 2027 ची, ती सुद्धा बंपर भरती असणार आहे. कशी भरती असणार आहे, बंपर भरती असणार आहे. कारण येणाऱ्या जी काही ऑलरेडी भरती आलेली आहे, फॉर्म भरून घेतल्या गेलेले, आणि 2026च्या भरतीची परीक्षा 23 फेब्रुवारीला सुरू होणार होती, पण ती आता काही दिवसासाठी पुढे ढकलली. 20-25 दिवसानंतर ती आपण परीक्षा सुरू होतील हळूहळू. जास्तीत जास्त एप्रिलच्या एंडिंग पर्यंत तुमची परीक्षा कशीही सुरू होण्याचे चान्सेस आहे. बरोबर आहे. जास्त लेट ते करू शकत नाही. आता बऱ्यापैकी लेट एक्झामला झालेलं आहे. पण जेवढा वेळ तुम्हाला मिळतोय तेवढा चांगलाच आहे. तुमचा अभ्यास होणार आहे, तुमची तयारी चांगल्या पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. मग आता ह्या जे काही 93,000 जागा आहे, या 93,000 जागांमधल्या जवळजवळ 45,000 ते 50,000 जागा ह्याच ऍड मध्ये भरती होणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच 45,000 ते 50,000 एवढ्या ज्या काही जागा आहे ते कशामधून भरून घेतल्या जाणार आहे, तर ही आता आलेली वॅकन्सी आहे, ज्याचे तुम्ही SSC GDच्या थ्रू फॉर्म भरले असतील तर त्यामध्येच या वॅकन्सी तुमच्या कव्हर होणार आहे. नंतर या उरलेल्या 40-45,000 वॅकन्सी आणि अजून पुढच्या वॅकन्सीज त्याच ऍड होतील बऱ्यापैकी. बरोबर आहे. त्या ऍड होतील किंवा कोणी इस्तेफा देत असतं, राजीनामे देत असतं ना. बरोबर आहे. मी लागल्यानंतर मला कंटाळा आला किंवा मला ऍडजस्ट होत नसलं, दिली मी नोकरी सोडून. असे भरपूर जण असतात. दरवर्षी कुठेतरी 10,000, 5,000, 2,000 जर वॅकन्सी निघत असल्या, पण SSC GDच्या समजा 45,000 जागा आहे, 45,000 पैकी 2,500 ते 3,000 मुलं इस्तीफा देत असतात. ठीक आहे. म्हणजेच काय, राजीनामा देत असतात, आम्हाला ड्युटी नाही करायची. मग त्या जागा वेगळ्या रिक्त होत असतात. बरोबर. काही रिटायरमेंट होत असतं. ह्या सगळ्यांना जर आपण लक्षात घेतलं तर येणारी जी काही भरती असणार आहे बंपर, ती भरती सुद्धा बंपर असणार आहे. आलं लक्षामध्ये. त्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये जागा रिक्त आहेत. ठीक आहे. मग लक्षात घ्यायचंय, त्या पद्धतीने तयारी करायची आहे. जर ह्या SSC GDचा तुम्ही फॉर्म भरला असेल, बरोबर आहे, तर चांगल्या पद्धतीने तयारी करा. अजून एखादा महिना तुम्हाला मिळणार इथून पुढे, त्या महिन्याचं व्यवस्थित नियोजन करून एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करा, जेणेकरून येणाऱ्या SSC GD मधून तुमच्या अंगावरती गुलाल पडला पाहिजे, तुमचे वडील खुश झाले पाहिजे, तुमच्या आई वडिलांचा जो काही चला काय म्हणतो आपण, आई वडिलांची जी काही मेहनत आहे त्या मेहनतीला सार्थ मिळालं पाहिजे. म्हणजे एवढ्या दिवसापासून बिचारे मेहनत करताय तुमच्यासाठी, तर त्या मेहनतीला काहीतरी फळ मिळालं पाहिजे आणि ते तुमच्या हातामध्ये. आतापर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, इथून पुढे थांबून न जाता. आपलं काय होत असतं, परीक्षा लेट झाली तर आपला अभ्यास आपण लेट करतो, नंतर करू, हे करू, ते करू, तिथेच माणूस चुकत असतो. परीक्षा लेट होऊन 1 ते 2 महिना लेट होत असती, पण त्या 1 ते महिन्यामध्ये जर आपण कुठेतरी थोडे दिवस जरी इकडे तिकडे गेले तर अगोदर केलेला अभ्यास सुद्धा आपल्या लक्षातून जात असतो. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला येणारी जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये अशा पद्धतीने जो तुमचा अभ्यास चालू आहे तो अभ्यास नियमित चालू ठेवा आणि पुढच्या भरतीसाठी तयारी करण्याची इच्छाच तुमची झालेली पाहिजे. कारण या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. म्हणून या भरतीमध्ये नाही सिलेक्शन झालं तरी पुढची जी काही भरती आहे त्या पुढच्या भरतीमध्ये नक्कीच तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे. आता SSC GD 2026 ची जी काही एक्झाम आहे 23 फेब्रुवारी पासून होणार होती, ती शक्यतो आता एप्रिलच्या मिड पासून सुरू होणार. एप्रिलच्या लास्ट पासून किंवा शेवटच्या आठवड्यापासून किंवा मधल्या आठवड्यापासून शक्यतो सुरू होण्याची चान्सेस जास्त
आहे. ठीक आहे. आणि 2027 ची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचं कॅलेंडर आलेलं आहे, कॅलेंडर आउट झालेलं आहे. 2026च्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन येणार आहे असे म्हणले, पण नाही आलं, थोडंसं लेट झालं तरी 1 ते 2 महिना लेट होईल, जास्तीत जास्त ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी एक्झाम होत असते, म्हणजे जवळजवळ फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये सुद्धा तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. इथून पुढे जी काही प्रोसेस आहे ते थोडं फास्ट करण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे लक्षात घ्यायच्या या सगळ्या गोष्टी. म्हणजे येणाऱ्या एका वर्षामध्येच तुमच्याकडे हे 2 चान्सेस आहे, 2 संधी आहे, आणि ह्या 2 संधीला तुम्हाला बिलकुल गमवायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तयारी करायची असेल त्यांच्यासाठी बॅच बद्दल मी अगोदरच सांगितलेलं आहे. मराठी माध्यम मधली ही दर्जेदार अशी बॅच असणार आहे. या बॅच मध्ये सगळा सिलेबस बेसिक ते ऍडव्हान्स कव्हर केलेला आहे तुमचा. म्हणजे येणाऱ्या एका वर्षामध्ये ही जी काही बॅच आहे ती सगळी बॅच जर तुम्ही व्यवस्थित केली तर नक्कीच तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस त्या ठिकाणी वाढू शकतात. सगळी टीम बघा शिकवायला असलेली अनुभवी आहे. मराठी माध्यम मधली बॅच आहे. सगळा सिलेबस बेसिक ते ऍडव्हान्स शिकवलेला आहे. 25 टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये आपण सोडवायला देणार आहोत. ठीक आहे. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात. SSC GD बद्दल कोणती अडचण असली किंवा SSC GD चे तुम्हाला लेक्चर्स पाहिजे असतील तर त्याबद्दल कमेंट करा. तशा पद्धतीने नियोजन करून आपण तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला थांबूया आपण आता. जय हिंद.